गाईचं महत्व आपल्यासाठी तर साधं कळण्यासारखं असं आहे की एक समजा हे पान आहे हिरवं, याला पूर्ण माती होण्यासाठी 45 दिवस तरी लागतील. म्हणजे ते मरेल, ते वाळेल, ते कुजेल. आणि पण गाय जेव्हा असं हिरवं खाते गवत, तेव्हा तिचं दुसऱ्या रात्री त्याची माती झालेली असते, सॉइल झालेली असते, थोडक्यात खत तयार होतं. खताचं दुसऱ्या दिवशी खत हा, होतं तिच्या रवंथ करण्यातनं, तिच्या 4 जठरांमधनं, आणि मग ते जेव्हा बाहेर पडतं तर ती मातीच जणू काय पुन्हा ती जे खाल्लंय ते ती परत देते. सो ज्याला 45 डेज आणि मोर दॅन दॅट असे लागतात, ते गाय एका रात्रीत करते. तर ते शेणखत म्हणजे काय हे आमच्या लक्षात आलं की शेणखत हे दह्याचं विरजण आहे. कल्चर बॅक्टेरियल कल्चर आहे ते, बॅक्टेरियाचं विरजण आहे. बॅक्टेरियाचं विरजण जेव्हा तुम्ही शेतातल्या काडी कचऱ्यावर पसरून टाकता, तेव्हा त्या काडी कचऱ्याचं विघटन व्हायला एक्सपिडिशन साठी तुम्ही कल्चर देताय. तर फक्त शेणखत नाही, तर मग शेतामध्ये दूध असेल तर त्या विरजणाला अर्थ आहे, तर दही लागणार आहे. मग ते दूध काय, तर तो काडी कचरा, म्हणजे तण उगवली पाहिजे, इतर वनस्पती पाहिजे, त्यांचा काडी कचरा पडला पाहिजे, ते सगळं झालं पाहिजे. सो इथे आम्ही शेताचं हार्ट म्हणतो हे, म्हणजे आपण पिकवलेल्या अन्नधान्याचा सार्वत्रिक महाराष्ट्रात वापरला जाणारा शब्द कडबा, तर त्याची पुन्हा बारीक करून ते कुट्टी म्हणून जेवण घातलं, जनावरांसाठी खाद्य मिळालं, ते त्यांनी खाल्लं, त्यांच्याकडून विघटन करून ते शेण स्वरूपात मला मिळालं. शेण स्वरूपातलं मी ते वापरून त्यातनं बायोगॅस बनवला. बायोगॅस बनल्यानंतर बायोगॅस मध्ये त्यात म्हणजे विघटन होण्यातनं बायोगॅस झाला. विघटन झालेली स्लरी पुन्हा शेतात सोडली की पुन्हा शेतातल्या इतर काडी कचऱ्याचं नियोजन झालं, त्याचं मातीमध्ये कन्व्हर्जन झालं, त्यांनी सांगितलं असं. दुसरं एक शेणावरच युनिट, होम बायोगॅस. हा ब्रँड होम बायोगॅस म्हणून आहे. फूड वेस्ट वर पण हे चालतं, पण आपण हे शेणावर चालवतो, कारण शेण होतच एवढं. आणि आमचं फूड वेस्ट ह्या मंडळींच्या खाण्यासाठीच, म्हणजे सालांपासनं, देठांपासनं, म्हणजे तुम्ही फळांची कलिंगडाची सालं असू दे, केळीचे मागच्या घडाचे मधला हे असो, फणसाची पाव असू दे, टाकलेले गरे, चारकंड असू दे, जे काय असेल ते सगळं स्वाहा आहे. त्यामुळे त्याचं चावून छान लगदा करून अर्धे डिकम्पोजिशन करूनच पुढे देतात. सो आम्हाला त्याचा दोन्हीकडनं बेनिफिट होतो. आणि याचा असं वास घेऊन कसलाय सांग. आता पावसात कमी येईल जरा, ऊन तापतं तेव्हा जास्त येतं. तर काही म्हणजे अजिबात वाईट वास अजिबात नाही, दुर्गंधी नाही, आणि झाडाचा वास आहे कुठला तरी, मृदगंध म्हणतो आपण, मातीचा वास. पावसाचा जो पहिला पावसाचा जो वास असतो तो हा.